नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे स्टडी विथ एज या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातला शब्दार्थ समानार्थी शब्द जे आहे तो टॉपिक बघणार आहोत। मित्रांनो, समानार्थी शब्द एवढा सोपा टॉपिक आहे। याच्यामध्ये काय आहे, आपले ठराविक शब्द जर पाठ असतील ना मित्रांनो, पाठच असतील आणि असायलाच पाहिजेत, पाठ असतील तर आपले त्यामधून अगदी 3-4 मार्क्स मित्रांनो समानार्थी शब्दावर सुद्धा येत असतात। आणि अगदी थोडे समानार्थी शब्द मी काय केलेले आहेत, आपले स्कॉलरशिपच्या एक्झाम पासून ते राज्यसेवा मेन्स पर्यंतचे सगळ्या परीक्षांमध्ये आलेले जे समानार्थी शब्द आहेत, ते सर्व समानार्थी शब्द मित्रांनो रिपीट आलेले समानार्थी शब्द आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चला आता बघू, अ पासून सुरू होणारे जे समानार्थी शब्द आहेत यामध्ये काय आहे। अमृत। अमृत म्हणजे काय मित्रांनो, अमृत म्हणजे सुधा किंवा पियुष। अमृत म्हणजे काय, सुधा किंवा पियुष। नंतर अरण्य। अरण्य हा शब्दाचा अर्थ आहे रान। अरण्य म्हणजे रान होतो, अरण्य म्हणजे कानन होतं, अरण्य म्हणजे वन होतं, विपिन होतं, जंगल होतं, अटवी आणि कांतार। मित्रांनो, हे एवढे समानार्थी शब्द आहेत, हे अगदी पाठच व्हायला पाहिजे मित्रांनो। असं एकदम तुम्हाला कधीही विचारलं, सांगा रे अरण म्हणजे काय, विपिन म्हणजे काय, जंगल म्हणजे काय, जंगल म्हणजे अरण्य, विपिन म्हणजे अरण्य, वन म्हणजे अरण्य, कानन म्हणजे अरण्य, रान म्हणजे अरण्य, अटवी म्हणजे अरण्य आणि कांतार म्हणजे अरण्य, हे झोपीत सुद्धा विचारलं तरी सांगता यायला पाहिजे मित्रांनो। त्यावेळेस आपले 100% प्रश्नाचे मार्क्स येत असतात मित्रांनो। कॉन्फिडन्स असा बिल्ड करा स्वतःमध्ये, अभ्यास करत असताना स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो। तुम्ही सर्वांनी तो एक शायरी होती की कोट्स होता मित्रांनो, तर त्यामध्ये असं लिहिलेलं होतं, पाखरांना फांदीपेक्षा जास्त विश्वास असतो स्वतःच्या पंखावर, म्हणून ते काय करत असतात, फांदीवर निवांत बसलेले असतात। फांदी जरी तुटली तरी त्यांना विश्वास असतो आपण आपल्या पंखावर पुन्हा झेप घेऊ शकतो, पुन्हा उडू शकतो। तसे मित्रांनो आपल्याला आत्मविश्वास असायला पाहिजे। पेपर कसाही आला तरी आपण आपल्या अभ्यासाच्या जोरावरती मार्क्स घेणार म्हणजेच घेणार। आता यामध्ये कसं असतं, काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की अभ्यासक्रम बदलतोय, पेपर वेगवेगळे येतात, कधी मराठीला वेटेज जास्त येते, कधी समानार्थी शब्दच खूप येतात, किंवा कधी काय, म्हणजे पॅटर्न सतत बदलत राहतो मित्रांनो। पण यामुळे जे डिस्टर्ब होणारे आहेत, हे डिस्टर्ब होणारे सर्वच मुलं डिस्टर्ब होत असतात। बघा तुम्ही, ज्यावेळेस पेपर हार्ड येतो त्यावेळेस मेरिट कमी लागतं, आणि ज्यावेळेस पेपर सोपा येतो आपल्याला अगदी असं खुश होऊन जातो मागची मेरिट बघून, यावेळेस आपल्याला चांगला स्कोर आलेला आहे। पण त्यावेळेस मित्रांनो जर सगळ्यांचा स्कोर चांगला असेल तर मेरिट हाय जात असते। या सर्व गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या युगातील लक्षात ठेवा मित्रांनो। त्यामुळे आपण अभ्यास परफेक्ट करायचा, जे सगळ्यांना येतं ते तर आपल्याला यायलाच पाहिजे, आणि जे सगळ्यांना येत नाही तिथेही मित्रांनो मी तुम्हाला पुढे नेण्याचा प्रयत्न करेन। आता यामध्ये अनल। अनल म्हणजे काय, विस्तव। अनल म्हणजे विस्तव, अनल म्हणजे पावक, अनल म्हणजे अग्नी, अनल म्हणजे वन्ही, अनल म्हणजे वैश्वानर, अनल म्हणजे अंगार, अनल म्हणजे हताशन, अनल म्हणजे शिखी, अनल म्हणजे निखार। मित्रांनो, हे शब्द असे एक शब्द 10-10, 15-15 वेळेस पाठ करा, रिव्हिजन करा, त्यामुळेच आपण ते करू शकतो। याच्यातूनच आपलं मित्रांनो रिव्हिजन होऊ शकतात, आणि याच्यातूनच काय होत असतं, आपलं परफेक्शन येत असतं मित्रांनो। अगदी असं कोणत्याही प्रश्नामध्ये कोणताही ऑप्शन टाकला तर तुम्ही अगदी त्याचं उत्तर एका सेकंदात उत्तर तुम्हाला यायला पाहिजे, त्यावेळेस आपला पेपरचा टाइम सुद्धा कव्हर होत असतो। अनल म्हणजे काय, विस्तव। आता वैश्वानर। वैश्वानर हा शब्द मित्रांनो बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये अनल ह्या शब्दाचा पर्यायी शब्द दिलेला असतो। आता या ठिकाणी वानर बघितला आपण, वानर, वैश्वानर, अनल, अग्नी। मित्रांनो, वानर, अग्नी याचा काहीतरी संबंध आहे की नाही रे। वानर आणि अग्नी जर म्हणलं तर हनुमंतरायाचे आपल्याला लंका दहन सुद्धा आठवतं, म्हणजे वानराचा अग्नीशी काहीतरी संबंध आहे। वैश्वानर, त्यामुळे आपण काय समजायला पाहिजे, विश्वातलं एकमेव वानर असं आहे की ते अग्नी, श्रीलंकेला अग्नी पोहोचू शकतं मित्रांनो। त्यामुळे सोन्याचे लंका जाळणारं एकमेव वानर होतं विश्वामध्ये, महाबली हनुमान त्यांचं नाव मित्रांनो। वानर रूपामध्ये असून त्यांनी भक्तीच्या जोरावरती जे स्वतःमध्ये हे बनवलं होतं मित्रांनो,
तर ते आपण सर्वांनी ते आदर्श ठेवायला पाहिजे. अनल म्हणजे काय तर विस्तव, अनल म्हणजे पावक, अनल म्हणजे अग्ने, अनल म्हणजे वन्ही, अनल म्हणजे वैश्वानर, अनल म्हणजे अंगार, अंगारोपे. हा पुढचं बघा आता तुम्ही. हताशन आणि शिखी, निखार, हे मित्रांनो काय करायचे आहेत, आपल्याला पाठ करायचे आहेत. त्यानंतर अर्जुन, अर्जुन, महाभारत, भारत, पार्थ. आता पार्थ आणि अर्जुन शब्द मित्रांनो समानार्थी शब्द आहेत. काही जणांनी ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली असेल, ज्ञानेश्वरीमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या संवादामध्ये सांगताना अर्जुन वाच्य पार्थ वाच्य असं सांगितलेलं आहे. म्हणजे अर्जुन काय म्हणले, पार्थ काय म्हणले, भगवान वाच्य पार्थ वाच्य असे शब्द दिलेले आहेत. पार्थ म्हणजे काय आहे मित्रांनो, पार्थ हा अर्जुनचा समानार्थी शब्द आहे. महाभारत, महाभारत कोणाशी रिलेटेड आहे मित्रांनो, अर्जुनाशी. भारत आणि अर्जुन सुद्धा काय आहे, धनंजय. धनंजय काय आहे मित्रांनो, धनंजय, धनुष्यबाण धनंजय, तो कोणाशी रिलेटेड आहे मित्रांनो, तर तो अर्जुनाशी रिलेटेड आहे. किरीट, फाल्गुन. मित्रांनो ही जी शब्द आहेत हे अर्जुनासाठी पर्यायी शब्द म्हणून वापरले जातात. म्हणून हे पर्यायी शब्द जे आहेत ते आपल्या पाठ असायला पाहिजे. नंतर अश्व, अश्व म्हणजे काय, घोडा. कमीत कमी ह्याचा मित्रांनो तुम्हाला एक एक दोन दोन तरी समानार्थी शब्द अगदी पाठ असायला पाहिजे. तुम्हाला शब्द सांगितला की त्याचे समानार्थी शब्द यायला पाहिजे. आणि कोणत्याही भाषेत मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोणत्याही भाषेत समानार्थी शब्द म्हणजे कुठेही जा, कोणत्याही वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला तर त्याचा अर्थ भिन्न भिन्न होत असतो मित्रांनो. म्हणजे दोन शब्द आहेत, आपण वापरताना एकाच अर्थाने वापरतो पण त्याचे अर्थ भिन्न भिन्न होऊ शकतात मित्रांनो. अगदीच समान अर्थ नसतो कोणत्याही शब्दांचा. अगदी त्याला प्रत्येक ठिकाणी रिप्लेस करेल असा शब्द नसतो. एखाद्या वाक्यात रिप्लेस करणारा असतो, म्हणजे जरा जरा त्यासारखा असतो. म्हणून आपण काय केलेलं आहे, तशा पद्धतीचे शब्द घेतलेले आहेत. अश्व म्हणजे काय, घोडा. अश्व म्हणजे हय, अश्व म्हणजे तुरंग. तुरंग वेगळं आणि तुरुंग वेगळं मित्रांनो. तुरंग वेगळं आणि तुरुंग वेगळं. तुरुंग म्हणजे काय, सगळ्यांना माहिती असेल ना, तुरुंग म्हणजे काय, हा कालकोठडी. नक्की मित्रांनो, मग ते तुरुंग म्हणजे काय, जेल. पण हे काय आहे, तुरंग आहे. तुरुंग आहे का नाही, तर हे तुरंग आहे. तुरंग म्हणजे काय, अश्व. अश्व म्हणजे घोडा. वारू सुद्धा म्हणतात मित्रांनो. बघा आता आम्ही लहानपणी चल्लस खेळायचो. चल्लस कोणाकोणाला माहिती आहे, चार जे चिचुक्याच्या मधून काय करायचे, दोन भाग करायचे आणि त्याच्या चार चंपुळ्या म्हणायचो आम्ही त्याला, आणि त्याच्यावरून खेळायचो. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं, एखादे आता आपण समोर कोणीतरी दिसतोय, आतमध्ये जायला लागलाय आणि त्याला मारायच्या हिशोबाने आपण आपली जर प्याद दिलं, आपली जर कवडी दिली, तर त्याला काय म्हणायचं मित्रांनो, आणून ठेवला आता वारू. वारू म्हणजे काय, घोडा. वारू म्हणजे काय, घोडा. नंतर वाजी, अश्व. अश्व आणि अश्व समान समान आहेत आणि अश्व आणि अश्व हे काय आहेत, घोड्यासाठी समानार्थी शब्द आहेत मित्रांनो. अही, अही म्हणजे काय, आळी. आळी सारखा शब्द वाटतोय की नाही, आळी, आळी, व्याळी, व्याळ, आळ, अही, व्याळ, सर्प. साप कसा आहे, आळी सारखा दिसतो मित्रांनो. अही, सर्प, व्याळ, उरग. भुजंग म्हणजे काय, भुजंग म्हणजे काय मित्रांनो, नागोबा. भुजंग म्हणजे काय, नागोबा. अही म्हणजे सर्प, अही म्हणजे व्याळ, अही म्हणजे उरग, अही म्हणजे भुजंग, अही म्हणजे साप, अही म्हणजे फणी. मित्रांनो हे शब्द असे पाठ करायचे आहेत. मी तुमच्याकडून पाठच करून घेण्याच्या दृष्टिकोनाने याचं लेक्चर घेतलेलं आहे. नाहीतर मी याचं तुम्हाला पीडीएफ जरी दिली असती तरी पीडीएफ वरून सुद्धा मित्रांनो तुम्ही केलं असतं. पण तुम्ही करता याच्यावर माझा भरोसा नाही, म्हणून मी प्रत्येक लेक्चर तुमच्यापर्यंत रेकॉर्ड करून टाकण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. त्यानंतर आकाश. आकाश म्हणजे गगन, आकाश म्हणजे अंबर, आकाश म्हणजे नभ, आकाश म्हणजे ख. मित्रांनो ख हा एकच काय आहे, अक्षर आहे. ख काय आहे, व्यंजन आणि प्लस त्यामध्ये अ करून त्याचा काय तयार झालेला आहे, अक्षर तयार झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, एक किंवा अनेक
अक्षर मिळून एक शब्द तयार होत असतो, तर हे एकच अक्षर मिळून एक शब्द तयार होतो. हे ख म्हणजे काय मित्रांनो, तर आकाश. आकाश म्हणजे काय, आकाश म्हणजे आभाळ, आकाश म्हणजे अंतराळ, अंतराळवीर. अंतराळ माहिती आहे ना तुम्हाला, स्पेस. आकाश म्हणजे अंतराळ, आकाश म्हणजे तारांगण, ताऱ्यांचं अंगण. तारे म्हणजे काय, चांदण्या, चांदण्या आणि काय, तारे ग्रह आपण बघितले मित्रांनो. भूगोलामध्ये तारे ग्रह आपण बघतो. तारे म्हणजे जे स्वयंप्रकाशित असतात ते काय असतात, तारे असतात. आणि ज्यांना स्वतःचा प्रकाश नसतो असे काय असतात, ग्रह असतात. त्यामध्ये ताऱ्यांचं जे अंगण आहे, ताऱ्यांचं जे अंगण आहे त्याला काय म्हणतात, तारांगण. हे तारांगण म्हणजे काय मित्रांनो, आकाश. आता ताऱ्यांचं अंगण म्हणजे तारे कुठे आहेत, आकाशामध्ये आहेत. ताऱ्यांचं अंगण म्हणजे काय असणार आहे, मग आकाश. अंबुट, आंबूट मित्रांनो, आंबट वेगळं आणि आंबूट वेगळं. हे सुद्धा अगदी मराठी भाषा म्हणजे काय, त्याला म्हणतात वळावी तशी वळते. आणि अशा पद्धतीची मित्रांनो मराठी भाषेची ख्याती आहे. म्हणजे मराठी भाषा अगदीच लवचिक आहे आणि तेवढीच कठोर सुद्धा आहे. या भाषेतून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची जी भाषणं असायची मित्रांनो, अशी भाषणं करायची. त्यांच्याकडे हा शब्दसंग्रह जो होता, शब्दसंग्रहाला त्यांना कुठेही इकडे तिकडे बघायची गरज नसायची मित्रांनो. शब्दसंग्रह एवढा महत्वाचा आहे, तुमच्या बोलण्यामध्ये वजन निर्माण करण्यासाठी शब्दसंग्रह महत्वाचा असतो. तुमच्या बोलण्याला जर वजन तयार करायचं असेल, तुमच्या बोलण्याला जर आकर्षण तुमच्या बोलण्याकडे लोकांचं खेचून घ्यायचं असेल, तर त्यामध्ये तुम्हाला शब्दांचे जे आहेत, शब्दांचे तुम्हाला त्यामध्ये काय करावे लागतात, शब्दांचे तुम्हाला त्या ठिकाणी मनोरे बांधावे लागतात. तेव्हा तुमची भाषा काय होत असते, आकर्षक होत असते. आनंद, आनंदाची डोई आनंद तरंग. आनंद म्हणजे काय मित्रांनो, हर्ष. आनंद म्हणजे मोद, आनंद म्हणजे संतोष, आनंद म्हणजे उद्धव. उद्धवा जब तुझे सरकार. आनंद म्हणजे उद्धव, आनंद म्हणजे हर्ष, आनंद म्हणजे मोद, आनंद म्हणजे संतोष, आनंद म्हणजे तोष. संतोष, तोष, प्रमोद, मोद हे शब्द काय आहेत मित्रांनो, एकमेकाशी रिलेटेड दिसतात ना. संतोष, तोष, प्रमोद, मोद हे कशाचे आहेत, आनंदाचे आहेत. आणि हर्ष आणि उद्धव, उद्धव सर्वांना माहित आहेत. हर्ष आणि उद्धव मित्रांनो काय आहेत, आनंदाचे काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. धर्मवीर आनंद दिघे, उद्धव ठाकरे साहेब. मित्रांनो नंतर आश्चर्य. आश्चर्य जो शब्द आहे आपला, आश्चर्य शब्दामध्ये नवल. आश्चर्य म्हणजे काय, नवल. आश्चर्य म्हणजे अचंबा. आश्चर्य म्हणजे काय मित्रांनो, विस्मय. आणि आश्चर्य म्हणजे काय, आचिर. मित्रांनो हे अनेक वेगवेगळे शब्द आहेत मराठी भाषेमध्ये. एका शब्दाला भरपूर शब्द आहेत, पण यामध्ये कसं असतं, जे शब्द आहेत, एका वाक्यामध्ये एक शब्द जेवढा प्रभावीपणे बसू शकतो तेवढा दुसरा शब्द प्रभावीपणे बसतोच असे नाही. एखाद्या वाक्यामध्ये एक शब्द जेवढा प्रभावीपणे वाटतो तेवढाच दुसरा वाटेलच असं नाही. आता अंतराळ म्हणजे काय, आकाश. अंतराळवीर, आकाशामध्ये जाऊन संशोधन करणारे जे असतात ते काय असतात, अंतराळवीर असतात मित्रांनो. त्यांना अंतराळवीर म्हणतात. आता त्यांना जर आंबुटवीर म्हणलं तर चालेल का मित्रांनो? शब्द समानार्थी नक्की आहेत, पण त्यामध्ये काय आहे, ज्या त्या शब्दांना ज्या त्या ठिकाणी जर तुम्हाला योग्य पद्धतीने ठेवता आलं, ज्या त्या शब्दांना कोणत्या वाक्यामध्ये कोणता शब्द वापरावा यासाठी पर्यायी शब्द कोणकोणते आहेत हे जर मित्रांनो महत्वाचं जर त्यामध्ये तुम्हाला समजलं तर याच्यातून काय होत असतं, तुमची भाषा सुधारत असते. आपल्याला अभ्यास करायचा आणि शिकायचं म्हणजे मित्रांनो आपल्यातील कुठेतरी न्यूनगंड कमी व्हावा, आपण कुठेतरी एक सुशिक्षित आहोत असं स्वतःमध्ये विश्वास निर्माण व्हावा, इथपर्यंत मित्रांनो यासाठी आपल्याला अभ्यास करायचा असतो. अभ्यास करून फक्त पास व्हायचं नसतं मित्रांनो, अभ्यास करून स्वतःची प्रगती करून घ्यायची असते. आई म्हणजे काय, माता. आई म्हणजे जननी, आई म्हणजे माय, आई म्हणजे माऊली, आई म्हणजे जन्मदात्री, जी जन्म देते ती आई. जन्मदात्री काय, आई म्हणजे जन्मदात्री. आई म्हणजे आवय, आई म्हणजे अंबा.
हे आंबा वेगळं आणि हा आंबा वेगळं, हा आंबा वेगळं मित्रांनो आणि हे आंबा वेगळं, बरोबर ना? लक्षात ठेवा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला आई शब्दाचा अर्थ विचारताना आंबा सुद्धा देतील, आंबा नाही अंबा, हे लक्षात ठेवा. कसं असतं, आपलं मन खूप मोठं असतं मित्रांनो आणि मोठ्या मनाने आपण त्यामध्ये काना मात्रा जास्त लक्षच देत नाही. बरेच जण असे धुरंधर असतील ज्यांचं पहिलीपासून ते शेवट BA त्यांनी ग्रॅज्युएट सुद्धा आर्ट मधून मराठी मधून केलेला असेल, पण त्यांना आणखी सुद्धा जे मराठी शब्द आहेत ते व्यवस्थित लिहिता येत नाही. एक आमचा मित्र होता मित्रांनो, ग्रॅज्युएट झाल्यानंतर BA झाला होता तो, BA होऊन सुद्धा त्याला आशीर्वाद शब्द लिहायला सांगितला. आशीर्वाद शब्द कसा लिहिल मित्रांनो? तो आशीर्वाद शब्द कसा लिहिला असेल त्याने? आशीर्वाद असा लिहिला मित्रांनो त्याने. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टीमध्ये आपण अगदीच बरेच विद्यार्थी आशीर्वाद शब्द, मित्रांनो आशीर्वाद शब्द मला तुम्ही कमेंट मध्ये लिहून दाखवा. आशीर्वाद शब्द जो आहे कमेंट मध्ये पाठवा. असे काही अवघड शब्द आहेत, अवघड म्हणण्यापेक्षा मित्रांनो काहीच अवघड नाही त्यामध्ये, त्याचा उच्चार जर व्यवस्थित करता आला तर तो लिहिता व्यवस्थित येत असतो. चला पुढे, अचल. अचल म्हणजे स्थिर. चालतच नाही बाबा, अचल चालतच नाही. काय होतो? अचल आहे, स्थिर आहे, शांत, शांत आहे, अचल आहे. पर्वत, हिमाचल. अचल, अचल म्हणजे काय मित्रांनो? पर्वत. अरुणाचल, असे जे पर्वत आहेत, अरुणाचल, असे दोन शब्दांचा मिळून अरुणाचल झालेला आहे मित्रांनो. पर्वत जे ठिकाण आहेत त्याला अचल म्हणत असतात. हिमाचल, अरुणाचल हे जे आहेत अचल, अचल त्यामध्ये काय केलेलं आहे? जोडलेलं आहे. हिम म्हणजे बर्फ आणि त्यामध्ये अचल, बर्फांचा पर्वत म्हणजे काय? हिमाचल. अचल, अचल म्हणजे पर्वत, हिम म्हणजे बर्फ, बर्फाचा पर्वत हिमाचल. अशा काही शब्द आहेत मित्रांनो, त्या कीवर्ड्स पासून आपण काय करू शकतो? हे समानार्थी शब्द सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला मदत घेऊ शकतो. नंतर आसक्ती. आसक्ती म्हणजे लोभ किंवा हव्यास. काही लोभी माणसं असतात बघा. लोभी माणसं कशी असतात त्याचे उदाहरण मित्रांनो, राजकारणामध्ये जर तुम्ही डोकून बघितलं तर तुम्हाला लोभी माणसं नक्की दिसतील. आपल्याला त्यामध्ये जास्त खोलवर जायचं नाही. कोण कोणत्या कशामध्ये येईल ते तुम्ही तुमचं ठरवा मित्रांनो. प्रत्येकाचे ठरवण्याची डेफिनेशन सुद्धा वेगळे असेल आणि या लोभी हव्यासी व्यक्तीमध्ये तुम्ही वर्गीकरण करताना सगळ्यांची वर्गीकरण वेगळे असतील. कारण मित्रांनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत एखाद्या व्यक्तीने प्रभावीपणे त्याचं म्हणणं मांडलं तर आपण ते लगेच ऍक्सेप्ट करतो. आपण वैयक्तिक मुळाशी कोणत्याच ठिकाणी जात नाही मित्रांनो. मी राजकारणाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कोणत्याही नेत्याला दोष देत नाही किंवा कोणत्याही नेत्याचा मित्रांनो मी अगदी मनापासून म्हणजे हा नेता बोलला म्हणजे साहेब बोलले म्हणजे विषय संपला अशा पद्धतीचं मित्रांनो आपलं मत कधीही नसतं. कारण प्रत्येक माणसाचा विचार करण्याचा जो दृष्टिकोन असतो, विचार करण्याच्या पद्धती असतात त्या खूप वेगवेगळ्या असतात सर्वांच्या. आणि या वेगवेगळ्या पद्धतींमुळे काय होत असतं, काही वेळेस प्रत्येकाचेच निर्णय चुकू शकतात. तुम्ही माणसाला त्याच्या कामावरून हे केलं पाहिजे मित्रांनो. त्याची कामं कशी आहेत, कोणाची कामं कशी आहेत. एखाद्या पक्षाचा हा माणूस म्हणून हा चांगला आणि तो त्या पक्षाचा म्हणून तो वाईट असं नसतं मित्रांनो. त्यासाठी त्या माणसाचं जे कॅरेक्टर आहे त्या माणसाच्या कॅरेक्टरबद्दल, त्या माणसाच्या कामाबद्दल आपण बघितलं तर प्रत्येक माणसाच्या मित्रांनो काहीतरी चांगलीच कामं असतात, तेव्हा ते त्या पदापर्यंत पोहोचलेले असतात. त्यानंतर औक्षण. औक्षण म्हणजे काय मित्रांनो? ओवाळणे. हा शब्द मित्रांनो आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे. आपलं स्वप्न काय आहे, आपल्या आई वडिलांनी आपलं काय केलं पाहिजे, आईने आपलं औक्षण केलं पाहिजे. आपण जेव्हा पोस्ट काढून जातो ना मित्रांनो, तेव्हा आपल्या घरी आपला रिझल्ट आलेला असतो आणि आपण घरी येण्याची आपली आई वाट बघत असते. आणि घरी येण्याची वाट बघत असताना ती पंचात्री जी असते, पंचाआरती म्हणतो आपण त्याला, पण आपण पंचात्री असंही म्हणत असतो. बोलताना बोलण्याच्या ओघात पंचात्री असाही शब्द मित्रांनो त्यासाठी प्रचलित आहे. तर ती पंचाआरती मित्रांनो आईने तयार करून ठेवलेली असते आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्या आईसाठी त्या पंचारतीचा मान सर्वांनी मित्रांनो घ्यायला पाहिजे.
कारण शाबासकीसाठीच मित्रांनो जीवन जगत असताना कोणत्याही कामाची जर प्रेरणा घ्यायची असेल किंवा कोणतंही काम करण्यासाठी मोटिवेशन जे आपण म्हणतो, आजकालचं मोबाईलवरचं जे मोटिवेशन 1 आणि 2 व्हिडिओमधून जे मोटिवेशन मिळत असतं, त्या मोटिवेशनला काही एक अर्थ नाही मित्रांनो. मोटिवेशनच जर पाहिजे असेल तर हे मोटिवेशन असू द्या की आपल्या घरात एक पंचारती आहे आणि ती आपली वाट बघत आहे, आपण केव्हा रिझल्ट देऊ आणि केव्हा घरी गेल्याच्या नंतर आपल्या आईला ती पंचारती आपल्याला ओवाळण्याचा काय मिळो, त्या आईला संधी मिळावी. मित्रांनो, त्यासाठी अभ्यास करा. अभ्यास करणारी सर्व मुलं जे आहेत ती गरीब घरातून, गरीब कुटुंबातून आलेले आहेत, याचा मला नक्कीच जाणीव आहे. आणि याबद्दल मित्रांनो, जी मोठ्या घरची मुलं असतात, ज्यांच्याकडे मोठ्या म्हणजे मित्रांनो कसं, आता शिक्षकांची मुलं किंवा यांची मुलं जे आहेत, नॉर्मल जे गट क गड्ड या जे क्षेत्रातले लोक आहेत, या सर्व क्षेत्रातील लोक जे आहेत, यांची जी मुलं आहेत, जरी गव्हर्नमेंट सर्वंटचे असले तरी ते गरीब कुटुंबातलीच गणल्या जातात. मित्रांनो, असं आहे का आपल्या घरी अशा 10-12 फॉर्च्युनर किंवा काय असं मोठं कन्स्ट्रक्शन लाईन आपली आहे किंवा असं काही आहे का? अभ्यास करणाऱ्या मुलांचं 99% मित्रांनो हे नसतं. 99% विद्यार्थी मित्रांनो गरीब शेतकरी कुटुंबातले असतात. आणि या गरीब शेतकरी कुटुंबातील जर आपल्याला मोटिवेशन म्हणून बघायचं असेल तर आपल्या आईवडील जे शेतामध्ये काबाड कष्ट करतात मित्रांनो, आपल्या वडिलांना कधीही असं वाटत नाही की आपला मुलगा घरी आला तर आपल्याला शेतामध्ये हातभार लागेल. मित्रांनो, मनातून जरी वाटत असेल तरी त्याच्या मनात एकच असतं की मुलगा कुठेतरी शिकतोय. आपल्या वडिलांच्या मनात एकच असतं मित्रांनो, आपला मुलगा कुठेतरी शिकतोय आणि जेव्हा तो एखाद्या पदावर लागेल तेव्हा तो आपल्या घराचा, आपल्या गावाचा, आपल्या समाजाचा एक दर्जा मित्रांनो नक्कीच समाजामध्ये उंचावेल. आणि यासाठी मित्रांनो आपले वडील स्वतः अहोरात्र कष्ट घेतात. मला आठवतं मित्रांनो, माझे वडील दिवसा शेतामधील जी कामं आहेत ती दिवसाचे सर्व कामं करून रात्रीचं मित्रांनो दारे धरायचे. कारण काय असायचं, लाईट जी आहे, शेतकऱ्यांना शासनातर्फे जी लाईट भेटते त्या लाईट मध्ये सुद्धा दिवसा लाईट चालत नसायची म्हणून रात्रीचं दारे धरावे लागायचे मित्रांनो. आजही धरतात. शेतामध्ये जी कष्ट करायची पद्धत आहे मित्रांनो, तुम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं असताल, तुम्हाला माहीत असेल. मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे मित्रांनो. मी स्वतः रात्री दारे धरलेले आहेत. आणि मग ते त्या थंडीच्या दिवसात गव्हाला दारे धरायचे मित्रांनो. तर अशा पद्धतीचे जे कष्ट आहेत, कुठेतरी आपले वडील थकत नाहीत मित्रांनो. आपण का थकायचं? आपण पंख्याखाली बसून लायब्ररीमध्ये अभ्यास करत असतो, आपण का थकायचं मित्रांनो? आपले वडील रात्री दारे धरताना थकत नाहीत, थंडीच्या दिवसात थकत नाहीत, उन्हाळ्यात थकत नाहीत मित्रांनो. जे आपले आईवडील शेतामध्ये काबाड कष्ट करू शकतात, आपल्यापेक्षा अगदी त्यांचं वय झालेलं असेल मित्रांनो, त्यांचे शरीरातील त्यांचे अवयव त्यांना साथ देत नसतील तरीही ते काबाड कष्ट करायला तयार आहेत, हार्डवर्क करायला तयार आहेत. का तर तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा तुम्हाला त्या सर्व गोष्टींना सामोरं जायची गरज येऊ नये. आणि तुम्हाला काय करत असतात ते शहरामध्ये किंवा बाहेर कुठेतरी वाचनालयामध्ये अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वेळ देत असतात. मित्रांनो, त्या वेळेचा नक्कीच फायदा घ्या आणि त्या वेळेचं, त्या संधीचं सोनं करा. कोणी नाही रे मित्रांनो, आई वडिलांनंतर आपल्याला या जगामध्ये कोणीही असं नाही की तू जा आणि असा अभ्यास कर किंवा तू अभ्यास कर, मी काबाड कष्ट करतो, मी बाकी सगळ्या जबाबदाऱ्या उचलतो, असं म्हणणारा आई वडिलांनंतर मित्रांनो कोणीही नसतं. त्यासाठी आपण जोपर्यंत आपल्या आईवडिलांमध्ये जी क्षमता आहे, आपले आईवडील काहीतरी करून दाखवतात मित्रांनो. क्षमता म्हणजे आईवडील आहेत तोपर्यंत ते कोणत्याही परिस्थितीत लढायला तयार असतात. फक्त आपण लढायचं असतं आणि आपण आपले स्वप्न पूर्ण करून घ्यायचे असतात. आपल्या आईवडिलांची स्वप्न असतात मित्रांनो. आपल्या आईवडिलांची स्वप्न म्हणजे त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या सौख्यासाठी नसतात. त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत, त्यांच्या जे जीवनामध्ये अडचणीला ते सामोरे गेले आहेत, ते तुमच्या जीवनामध्ये येऊ नये ही एक सरळ आणि साधी अपेक्षा त्यांची असते. म्हणून मित्रांनो, ही जी औक्षण असतं, हे औक्षण सर्व विद्यार्थ्यांचं आईच्या हाताने औक्षण व्हावं मित्रांनो. यासाठी काय करा? अभ्यास करा. यासाठी मित्रांनो अभ्यास करा. अभ्यास करा असे सांगणारे खूप कमी असतात आणि त्यातून त्यात सांगून ऐकणारे तर खूपच कमी असतात. आणि जे काही लोक सांगतात आणि सांगणाऱ्यांचं जे ऐकतात ते मित्रांनो नक्कीच यशस्वी होत असतात. आरसा हा जो शब्द आहे
आरसा म्हणजे काय दर्पण, आरसा म्हणजे काय मुकुट आणि आरसा म्हणजे काय आदर्श. आता दर्पण हा शब्द सर्वांच्या ओळखीचा आहे. आमच्या आजी आरशाला आजही आरसा म्हणत नाही, आज सुद्धा काय म्हणते, दर्पणात तोंड बघून येते, दर्पण बघू दे, दर्पण म्हणते, दर्पण दर्पण म्हणतात मित्रांनो, त्याला दर्पण हा शब्द आहे. दर्पण म्हणजे आरसा. आणि आदर्श, आदर्श बघा आपल्या समोर काय असतं, कोणाचा तरी आदर्श आहे म्हणजे आपण आरशात एखादी प्रतिमा एखादी जी बघतो त्याप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीची प्रतिमा समोर बघितलेली असते आणि तो आपला आदर्श असतो मित्रांनो. तर आयुष्यामध्ये आदर्श कशाचा ठेवायचा, तर आरसा म्हणजे आपला जो आदर्श असतो तो आपला आरसा, तो आदर्श आपले वडील असले पाहिजे मित्रांनो. चला आणखी पुढची जी स्लाइड आहे याच्यामध्ये आपण ई पासून सुरू होणारे शब्द बघू मित्रांनो. यानंतर पुढचा जो शब्द आहे आपला इंद्र. इंद्र, इंद्र देवेंद्र, इंद्र देवेंद्र नाकेश. आता बघा तुम्ही इंद्राला देवेंद्र म्हणला, देवेंद्राला नाकेश म्हणला तरी काही फरक पडणार नाही, कारण समानार्थी शब्द आहेत मित्रांनो. हे इंद्र म्हणजे देवेंद्र, इंद्र म्हणजे नाकेश, इंद्र म्हणजे पुरंदर, इंद्र म्हणजे वज्र पाणी. आता हे पाणी कोणतं आहे मित्रांनो, हातावालं पाणी, वज्र पाणी. त्यानंतर सहस्रास्त्र, सहस्राक्ष, सहस्राक्ष मित्रांनो, सहस्राक्ष म्हणजे काय, एकाक्ष, कावळ्याला काय म्हणतो आपण, एकाक्ष म्हणतो. सहस्राक्ष म्हणजे काय, सहस्र म्हणजे 100 का 1000 काहीतरी मित्रांनो, त्याचा सहस्रचा असा काहीतरी अर्थ आहे. सहस्र म्हणजे, आणि अक्ष म्हणजे काय आहे, डोळा. सहस्र डोळे असणारे काय आहे, सहस्राक्ष. अक्ष म्हणजे काय आहे मित्रांनो, तर ते अक्ष म्हणजे डोळा. एकाक्ष म्हणून एकाक्ष. रुद्राक्ष, रुद्राक्ष म्हणजे काय, रुद्र अवतार महादेवाला म्हणतो आपण रुद्राक्ष, बरोबर. रुद्राक्ष, रुद्राक्ष, अक्ष, एकाक्ष. एकाक्ष म्हणजे काय, कावळा. सहस्राक्ष म्हणजे काय, तर सहस्र डोळे असणारे कोण, इंद्र. म्हणून तर म्हणतात मित्रांनो, कोण्या अंधाऱ्या खोलीत जरी आपण काही म्हणजे पाप करत असलो तरीही तो बघत आहे, तो बघत आहे. किती डोळे आहेत त्याला, सहस्राक्ष आहेत. त्यामुळे मित्रांनो तो काहीही बघत असतो, कोणतंही चुकीचं काम करत असताना, म्हणजे घरचे सांगत असतात मित्रांनो चुकीचं काम करायचं नाही मित्रांनो, तो बघत आहे. किंवा एखादा आपल्यावर जर एखाद्याने अन्याय केला आणि आपण त्यापेक्षा अगदी दुर्बल आहोत आणि तो पुढचा जो अन्याय करणारा व्यक्ती आहे, तो अन्याय करणारा व्यक्ती जर आपल्यापेक्षा प्रबळ असेल तर आपण त्याचं काहीही बिघडवू शकत नाही. तेव्हा आपण मनाला काय सांगतो, तो बघत आहे. तो बघत आहे म्हणजे काय, इंद्र. किती अक्ष आहेत त्याला, सहस्राक्ष आहेत. एवढ्या डोळ्यांनी तो सर्वांवरती लक्ष ठेवत आहे मित्रांनो. शक्र, हे शब्द आहेत मित्रांनो, हे सर्व शब्द लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर इच्छा. मित्रांनो हे जे शब्द आहेत, मी तुम्हाला हे सर्व शब्द दिलेले आहेत, हे सर्व शब्द मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये वारंवार आलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो हे ऑप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला यापैकीच शब्द येणार आणि प्रश्नामध्ये हे यापैकीच शब्द येणार. म्हणून मित्रांनो मी जाणीवपूर्वक तुमच्या समोर हे शब्द घेऊन आलेलो आहे. हा विषय मित्रांनो शिकवण्याचा नक्कीच नाही, याच्यामध्ये तुम्हाला फक्त मी PDF देऊन टाकली असती शब्दांची आणि मराठीचे एवढे शब्द करून घ्या. पण मित्रांनो शब्द सुद्धा शिकवतोय, कारण मला तुमच्यावर विश्वास नाही की तुम्ही करताल. व्हिडिओ मधून मित्रांनो मी तुमच्याकडून हे करून घेणार आहे. याच्यामध्ये पुढचा काय आहे आपला, इच्छा. इच्छा म्हणजे काय, आपण नाही का म्हणत माझी आता अपेक्षाच नाही बाबा, आई म्हणते अरे एक चपाती घे, नाही आता अपेक्षाच नाही, म्हणजे इच्छाच नाही, आता नाही खाऊ शकत नाही, अपेक्षाच नाही. काय अपेक्षा म्हणजे काय, इच्छा. नंतर वासना. वासना म्हणजे काय, इच्छा. कसं काही जण काय म्हणतात, कशी त्याची वासना झाली, कशी त्याची अपेक्षा झाली, कशी त्याची इच्छा झाली. वासना म्हणजे काय, इच्छा किंवा अपेक्षा. वासना हा मित्रांनो बऱ्यापैकी म्हणजे वाईट गोष्टीची इच्छा होणे यासाठी वासना शब्द मित्रांनो वापरला जातो कधी कधी, बहुतांशी. आकांक्षा. आता जिचं नाव आकांक्षा आहे तिला हा शब्द पाठ असेल किंवा याबद्दल माहिती असेल. आकांक्षा म्हणजेच काय, इच्छा आहे. अपेक्षा जिचं नाव आहे त्या अपेक्षाला सुद्धा काय माहित असेल, अपेक्षा आणि आकांक्षा ह्या बहिणी झाल्या ना मित्रांनो, आता दोन्हींचा अर्थ समान. अपेक्षा आणि आकांक्षा काय, बहिणी.
त्यानंतर आरजू. आता हिंदी पिक्चर मध्ये एक गाणं होतं कोणतं तरी आणि त्याच्यामध्ये शेवटी असं होतं यही हे आरजू. मित्रांनो ही त्याची एक इच्छा होती असं त्याने त्या गाण्यामधून सांगितलं होतं. आरजू. आरजू म्हणजे काय? इच्छा. नंतर ईश्वर. ईश्वर म्हणजे काय? परमेश्वर. ईश्वराचे आता बरेच शब्द आहेत, आपल्या सर्वांना माहीत असणारे भरपूर आहेत, पण त्यानंतर सुद्धा परमेश्वर, देव, अलक्ष. अलक्ष मित्रांनो काय? अलक्ष हा शब्द लक्षात ठेवा. अलख हा शब्द लक्षात ठेवा. ईश आणि आनंद घन हे काय आहेत मित्रांनो? ईश्वर शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर उंट. उंटाचा उष्टर किंवा उष्ट्र. एखादा फास्ट बोलणारा माणूस असतो बघा, तो काय करत असतो? बरेच शब्द एकत्र करून टाकत असतो. म्हणजे आमच्या गावामध्ये एक माणूस असा आहे की त्याचं बोलण्याचं जे स्पीड आहे, त्या बोलण्याच्या स्पीडमध्ये मित्रांनो तो काही काही शब्दांना काय काय म्हणून टाकतो. यापैकी म्हणते हास्यास्पद आहेत मित्रांनो त्याचे शब्द. असे सर्वांच्या गावामध्ये असतील, तुम्हालाही आठवत असतील तुमच्या गावातले असे फास्ट बोलणारे माणसं. त्यांचे जे शब्द आहेत ते काय करत असतात? एकत्र करत असतात, त्यांची संधी करत असतात, जिथं नको तिथं संधी करत असतात. आता हे उष्ट्र हे जरा थोडंसं फास्ट बोललं तर उष्ट्र असं होऊन जातंय मित्रांनो. पण हे दोन्ही काय आहेत? समानार्थाचे शब्द आहेत. उष्ट्र म्हणलं तरी चालतंय आणि उष्ट्र म्हणलं तरी चालतंय आणि उंट म्हणा तरी काही अडचण नाही. म्हणून उंट, उष्ट्र, उष्ट्र हे काय करा? पाठ करून टाका. ऊन, लोकर, उर्ण आणि उर्णा हे शब्द आहेत मित्रांनो, हे लक्षामध्ये ठेवा. ऊन म्हणजे काय? लोकर. ऊन म्हणजे काय? उर्ण. ऊन म्हणजे काय? उर्णा. ऋषी, मुनी, तापस, तपस्वी, साधू हे मित्रांनो जवळपास सर्व शब्द तुमच्या परिचयाचे असतील. ऋषी मुनी तर हा शब्द मित्रांनो बरेच जण सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. ऋषी मुनी. नंतर तापस, तपस्वी बऱ्याच जणांचा शब्द माहितीतला आहे मित्रांनो. साधू, जो साधून घेतो तो कोण? साधू. आता काय साधतो? जो स्वतःचे हित साधतो तो साधू. आता स्वतःचे हित म्हणजे काय? की ह्याचा बाण टोकरा, त्याचा बाण टोकरा, हे हित आहेत का मित्रांनो? अगदी म्हणजे काही शेतकरी जे आहेत ते खूपच म्हणजे बांध टोकरण्यापर्यंत, आणि अशिक्षित लोक जे आहेत मित्रांनो, अगदी एक हात दीड हात जागांसाठी मित्रांनो भांडण करणारे, हे बांध टोकरणारे जे असतात त्यांना ते साधू नाहीत बरं का मित्रांनो. हे साधू म्हणजे काय? जीवनाचं हित साधून घेणारे असे ते साधू मित्रांनो. त्यांच्यापर्यंत त्यांच्यामध्ये एवढं ज्ञान असतं मित्रांनो साधू लोकांमध्ये. साधू संत, आता तुकाराम महाराजांनी व्याख्या सांगितलेली आहे साधू कोणता ओळखायचा ते. यामध्ये आता आपण जास्त फिलॉसॉफी न घेत बसता मित्रांनो, पण आता मराठी शब्द जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला जर मी अगदीच फक्त वाचून दाखवलं आणि पुढे गेलो तर हे लक्षात राहणार नाही. त्यासाठी स्टोरी टाईप थोडंसं सांगितलं. आता साधू म्हणजे बाण टोकरणारा साधू नाही, किंवा साधू म्हणजे ऋषी मुनी टाईप असं थोडंसं हे सांगितलं तर तुमच्या हे परीक्षेमध्ये मित्रांनो लक्षात येत असतं. या ठिकाणी तुम्हाला आता वाटेल मास्तर काहीतरी उगच बोलतंय, पण मास्तरच्या बोलणं उगच नसतं मित्रांनो. मास्तर एखादं कॉमेडी वेने बोलला असेल, किंवा मास्तरने कुठंतरी काहीतरी असं एकदम बालिश सारखं मास्तर या ठिकाणी बोलला असेल तरी तुम्हाला ते पेपरमध्ये नक्की आठवतं, म्हणूनच मास्तर या ठिकाणी तो बोलत असतो. नंतर कमळ. कमळ हा जो शब्द आहे, कमळाचा अर्थ काय आहे? राजीव. बघा आता राजीव, ज्याचं नाव राजीव आहे त्याला माहित असेल राजीव म्हणजे कमळ. कशाच माहितीये? माहित असेल मी तरी म्हणतोय, कशाच माहितीये तुम्हाला? पंकज. पंकजला माहितीये का त्याचं नाव कमळ आहे म्हणून? कमळ आणि पंकज समानार्थी शब्द आहेत. कंज हा समानार्थी शब्द आहे. अरविंद. अरविंद माहितीये का रे तुला तुझं नाव? अरविंद. अरविंद काय? कमळ. त्यानंतर नलिनी. नंतर अब्ज. बघा आता अब्ज म्हणजे काय? कमळ. अबुज. अबुज म्हणजे कमळ. अबुज म्हणजे कमळ. आणि अनुज म्हणजे काय तुम्हाला मी नंतर सांगतो मित्रांनो. अबुज, अनुज असे जे शब्द आहेत हे महत्वाचे शब्द आहेत. नंतर अंभोज. अंभोज, अबुज, अब्ज काय? कमळ. पंकज, कंज, अरविंद कमळ. राजीव, निलिनी काय? कमळ. कावळा. बघा आता कावळ्याचा समानार्थी शब्द काय आहे? काक, वायस, एकाक्ष. कावळा. कावळा एकाक्ष. कावळा एकाक्ष वायस काक म्हणजे काय? कावळा. काळजी. देवा काळजी र. ही जी काळजी आहे मित्रांनो, काळजी, देवाला तर सगळ्यांची काळजी आहे रे मित्रांनो. फिकीर. फिकीर असणे. फिकीर असणे हा हिंदी भाषेतला शब्द मित्रांनो, प्रमाण भाषेमध्ये आलेला तो काळजीचा समानार्थी शब्द काय आहे? फिकीर. त्यानंतर
फकीर नका करू मित्रांनो, याचं हे काय आहे, फिकीर आहे, काळजी, चिंता. बघा आता आपल्या यशाची चिंता आपल्या आई वडिलांना असते, काळजी असते, आस्था असते, आस्था लागून राहिलेली असते की बाबा ह्याचं काहीतरी व्हावं, अशी काय असते, आस्था लागून राहिलेली असते, कळकळ असते. बाबा कळकळीने काय असतं, आता मी तुम्हाला जे शिकवतो हे अगदी कळकळीने शिकवतोय. आता तुम्हाला कितपत योग्य वाटतंय किंवा काय वाटतंय, तुम्ही तुमचे ज्याचं त्याचं भावविश्व, ज्याला जे समजून घ्यायचं, ज्याला जे वाटायचं ते वाटून द्या. पण मी जे तुम्हाला शिकवत असतो, शिकवताना एक कुठेतरी कळकळ असते मित्रांनो. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे आणि जे इकॉनॉमिकल क्रायसिस आहेत, ज्या आर्थिक अडचणी आहेत, त्यामुळे आपण जे क्लासेस विकत घेऊ शकत नाही ते अगदी मोफत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मी. याचं कारण सुद्धा हेच आहे मित्रांनो, कुठंतरी मनामध्ये कळकळ आहे, कुठंतरी मनामध्ये काळजी आहे मित्रांनो तुमच्याबद्दल, कुठेतरी मनामध्ये तुमच्याबद्दल काळजी आहे, कुठेतरी कळकळ आहे, कुठेतरी फिकीर आहे मित्रांनो, कुठेतरी चिंता आहे तुमची. आणि मी तुमच्या समोर तुम्हाला शिकवताना अगदी आस्थेनं शिकवतो मित्रांनो. हे काय आहेत, काळजीचे शब्द आहेत. त्यानंतर काळोख. काळोख म्हणजे काय मित्रांनो, तम, तिमीर, अंधार, अंधकार. काळोख म्हणजे काय, तम, तिमीर, अंधार, अंधकार. हे शब्द मित्रांनो लक्षात ठेवा. कपाळ. कपाळ म्हणजे भालचंद्र. भालचंद्र म्हणतो आपण, ज्याच्या डोक्यावरती चंद्र आहे असा तो भालचंद्र. कपाळावरती ज्याच्या चंद्र आहे तो कोण, भालचंद्र. भाल म्हणजे काय, कपाळ. लल्लाटी भंडारे. लल्लाट. लल्लाट म्हणजे काय, कपाळ. निढळ म्हणजे काय, कपाळ. निटील म्हणजे काय, कपाळ. आणि अलीक म्हणजे काय, कपाळ. मित्रांनो हे जे समानार्थी शब्द आहेत, हे समानार्थी शब्द सर्वांनी लक्षामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त हे जे आहेत हेच ऑप्शन मध्ये येतील आणि याच्यातीलच एखादा शब्द तुम्हाला प्रश्न म्हणून येईल मित्रांनो. 99% मित्रांनो इकडे जे दिलेले आहेत हाच प्रश्न येईल आणि इकडे जे दिले आहेत हेच ऑप्शन मध्ये येतील मित्रांनो. इथपर्यंत तुम्हाला मी 99% मित्रांनो सांगतो, कारण हे जे शब्द आहेत अगदी प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो या शब्दांपैकी एक तरी शब्द येईल याची मी खात्री देतो मित्रांनो. आणखी आपण सगळे शब्द बघणार आहोत. हा पहिला भाग मित्रांनो या ठिकाणी आपण थांबू. हा जो शब्दांचा भाग आहे अगदी मित्रांनो, जरी तुम्हाला अगदी सकाळी ग्राउंड करत असताना ऐकत जा किंवा काही कुठेही ऐका मित्रांनो, पण हे ऐका नक्कीच लक्ष देऊन मित्रांनो. हे शब्द करा, यापेक्षा तुम्हाला नवीन दुसरे शब्द करायची गरज नाही. तुमचे सगळे शब्दार्थ सुद्धा, सगळी मराठीची व्हॉकॅब्युलरी मी तुमची करून घेणार आहे. जे राज्यसेवा कंबाईनची जे तयारी करत आहेत त्यांची इंग्लिश व्हॉकॅब्युलरी सुद्धा आपण सुरू करणार आहोत. त्यानंतर जी लोक मित्रांनो सरळ सेवेची परीक्षा देत आहेत, आता पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मराठी व्याकरण त्यांचं झालेलं असतं, त्यांचं गणित बुद्धिमत्ता झालेलं असतं, फक्त ते बाकीच्या जे बँकिंगच्या त्याच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, त्यामध्ये फक्त त्यांचा इंग्लिश व्याकरण असतो. तोही मित्रांनो आपण सुरू करणार आहोत. सध्या थोडं मित्रांनो 3-4 दिवसापासून प्रकृती खराब आहे, तब्येत थोडी खराब आहे मित्रांनो. तरीही मी अगदी लेक्चर्स घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण काल आणि परवा 2 दिवस थोडंसं मित्रांनो जास्त मला एफर्ट देता आले नाही, लेक्चर्स घेता आले नाही. पण यापुढे मित्रांनो आपण अगदी परत सगळे रुटीन सुरू करणार आहोत. आणि हा लेक्चर कसा वाटला मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करत चला. यामधून काय होत असतं, तुम्ही जे शब्द पाठ करता मित्रांनो, अगदी बोरिंग विषय हा शब्द पाठ करणे म्हणजे काय, बोरिंग विषय. यामध्ये तुम्ही जर पाठ करायला घेतलं, पाठांतराला घेतलं तर जास्त वेळ दम धरणार नाहीत. म्हणून मित्रांनो या ठिकाणी मी काय करण्याचा प्रयत्न करत आहे, हे व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. वाचणं हे अगदी त्रासवानं, बोरिंग, कंटाळवाणं असतं, म्हणून तर ते आपण व्हिडिओमधून जास्तीत जास्त अभ्यास कव्हर करण्याचा प्रयत्न मित्रांनो विद्यार्थी या नात्याने आपण करत असतो. कारण आता पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी महत्त्वाचं आहे, कारण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा लायब्ररीमध्ये बसण्याचा स्टॅमिना खूप कमी असतो मित्रांनो. स्टॅमिना कमी असतो म्हणजे PSI चे ग्राउंड जे असतात ते ग्राउंड मित्रांनो पोलीस भरतीचा विद्यार्थी म्हणतो, अरे हे काय ग्राउंड आहे, हे ग्राउंड तर मी असं मारतो. काय म्हणतो, हे ग्राउंड तर मी असं मारतो. आणि MPSC वाला कंबाईन वाला विद्यार्थी जे आहेत, राज्यसेवेवाले विद्यार्थी, ते काय म्हणतात, अरे काय अभ्यास आहे, काय प्रश्न आहेत, हे प्रश्न आम्ही असे सोडतो. म्हणजे मित्रांनो यामध्ये असे सोडणं आणि तसे सोडणं हे तुमचं महात्म्य नाही. यामध्ये बघा, तुम्ही जर MPSC चे विद्यार्थी असाल तर ग्राउंड करून अभ्यासाला बसून बघा, मग तुमच्या लक्षात येईल की पोलीस भरतीचे पोरं अशा पद्धतीचा काय अभ्यास करतात. आणि मित्रांनो MPSC चे पोरं जे आहेत त्यांना ग्राउंड निघत नाही. त्याचं कारण तुम्ही मित्रांनो 24-24 तास पोलीस भरतीवाले विद्यार्थी आहेत,
तुम्ही 12 दिवसातले 12 13 तास लायब्ररीमध्ये बसून बघा मित्रांनो, ज्यावेळेस बसून बसून शरीर तुमचं काय होऊन जातं, अगदी लठ्ठ बनून जातं, मग मित्रांनो ग्राउंड करणं खूप अवघड जात असतं. त्यामुळे कोणतंही काम कोणीही करत असलं तरी त्यामध्ये त्याचं श्रेष्ठत्व असतं मित्रांनो. सांगायचं तात्पर्य हेच की पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ग्राउंड केल्यानंतर पुस्तक हातात धरणं हे अगदी कंटाळवाणं असतं, आणि हे कंटाळवाणं असल्यामुळे अभ्यास हा कमी प्रमाणात होत असतो मित्रांनो. म्हणून ही जी लेक्चर सिरीज आहे याच्यामधून तुमचा सर्व अभ्यास मित्रांनो मी कंप्लीट करून घेणार आहे. माझ्यावरती विश्वास ठेवा मित्रांनो. हे 2-3 दिवस जरा प्रकृती खराब असल्यामुळे जास्त लेक्चर तुम्हाला टाकले नाहीत, पण तुमचा सगळा अभ्यासक्रम मी कंप्लीट करून घेईल मित्रांनो. आणि हा अभ्यास तुम्हाला इंटरेस्टिंग वेने तुमचा कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न करेल. या अभ्यासामधून तुम्ही काय करायचंय मित्रांनो, फक्त जास्तीत जास्त वेळेस व्हिडिओज बघून तुम्ही स्वतःला परफेक्ट बनवायचं आहे. एकही प्रश्न मित्रांनो, असा प्रश्न जर आपल्या टप्प्यात आला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय सोडायचं नाही मित्रांनो, तरच आपली पोस्ट आपली निश्चित असते. धन्यवाद मित्रांनो, थांबतो या ठिकाणी.